नाशिकमध्ये एबी फॉर्म वाटपाच्या दिवशी आणि त्यानंतर अर्ज मागे घेण्याच्या दिवशीही राडा झाला. भाजपच्या बंडखोर उमेदवार वंदना बिरारींच्या माघारीनंतर निवडणूक केंद्राबाहेरच हाणामारी झाली आणि त्यानंतर वंदना बिरारींनी तर थेट उमेदवार शिरसाट यांना चौकात येण्याचं ओपन चॅलेंज दिलं. तुला कशी वाटते मी ओपन चॅलेंज करते वंदना बिरारी नाही पाहिलं तर वंदना बिरारी नावाची आहे. समजलं तुला? अरे उमेदवार असे असतात. हा एकच नाही तर नाशिक भाजपमध्ये आणखीन एक राडा झालाय. भाजपनं मुकेश शहाणे आणि सुधाकर बडगुजर यांचा मुलगा दीपक बडगुजर यांना एबी फॉर्म दिला होता. मात्र शहाणेंचा अर्ज बाद झाल्यानंतर शहाणेंनी अपक्ष निवडणूक लढवण्याचं जाहीर केलं. त्यामुळे गिरीश महाजनांची चांगलीच धावाधाव झाली. गिरीश महाजनांनी मुकेश शहाणेंची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र शहाणेंनी घराणेशाहीसाठी आपला राजकीय बळी दिला जात असल्याचा आरोप गिरीश महाजन आणि सुधाकर बडगुजर यांच्यावर केला. परिवारातला असतो तर त्यांनी माझ्यावर अन्याय केला नसता, घराणेशाही दाखवली नसती, मुलाची बाजू घेतली नसती. पक्षाने तुम्हाला तुमच्या प्रभागात तुमचं जे काही होतं अस्तित्व टिकवायला तुमच्या मुलाला दिलं, तुमच्या बायकोला दिलं आणि तुम्हाला स्वतःलाही दिलं. परंतु ही भूक कुठली तुमची? दुसऱ्याच्या दारात जाऊन तिथं तिकीट घ्यायचं, एक सर्वसाधारण कुटुंबातला मुलाचा बळी घ्यायचा. खरं तर नाशिक महापालिकेच्या 122 जागा आहेत. मात्र निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांनाच उमेदवारी झुकतं माप मिळालं. दिनकर पाटील यांच्या घरात 2, सुधाकर बडगुजर यांच्या घरात 2 जणांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे भाजपच्या निष्ठावंतांचा उद्रेक झालाय. नाशिकमध्ये तब्बल 80 जणांनी बंडखोरी केली होती. महाजनांच्या मनधरणीनंतर अनेकांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला. मात्र वंदना बिरारींनी भाजप उमेदवार शिरसाट आणि मुकेश शहाणेंनी दीपक बडगुजर यांना आव्हान दिलंय. त्यामुळे भाजपमधील बंडखोरी आणि राड्याचा मविया किंवा ठाकरेंना फायदा होण्याची शक्यता आहे. अभिजित सोनवणेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, नाशिक.